माणूस गरीब म्हणून जन्माला आला तर ती त्याची चुकी नसते, पण गरीब म्हणून मरावं की नाही हे मात्र नक्की त्याच्याच हातामध्ये असते. वेलकम टू लाईफ अनफिल्टर्ड पार्ट 12. जेव्हा मी लहान होतो तेव्हा टी व्हीमधले मूव्हीज पाहून मला वाटायचं मोठं झालं की आपण पण श्रीमंत होऊन जाऊ, 4-5 गाड्या, 2-3 बंगले, मस्त ऐशारामात जीवन जगू. आता मी 24 वर्षांचा आहे आणि आता मला कळत आहे की लहानपणी जे स्वप्न बघायचो ते सहजासहजी पूर्ण होतील असं वाटत नाही. पण एक गोष्ट मी मन लावून करू शकतो, ते म्हणजेच प्रयत्न. सगळ्यात चांगला गुण जर कोणता माझ्यामध्ये असेल तो म्हणजेच मी प्रयत्न करायचे केव्हाही सोडत नाही. संधी मिळत नाही, अडथळे येतात, लोक थट्टा करतात, पण एक गोष्ट विसरू नका, परिस्थिती किती वाईट असली तरी तुमचा निर्णय, तुमची मेहनत, तुमचा आत्मविश्वास हाच तुमचा खरा भाग्यविधाता आहे. स्वतःच्या गरिबीचा दोष केव्हाही आईवडिलांना देऊ नका. प्रत्येक आईवडील आपल्या मुलामुलींबद्दल चांगलाच विचार करत असतात. आपल्या मुलांचं चांगलं व्हावं असं त्यांना नेहमी वाटत असतं. गरिबीतून उठणं सोपं नाही, पण अशक्यही नाही. शिकायला लागेल, झडायला लागेल, झुरावं लागेल, पण तुम्ही थांबलात तर सगळं संपलं. डाऊन टू अर्थ राहायला शिका. पुढे जाऊन आपली परिस्थिती सुधारली तरी केव्हाही पैशाचा माज येता कामा नये, कारण दुसऱ्यांना दुःख देऊन कमवलेला पैसा जास्त वेळ टिकत नाही. प्रामाणिकपणे प्रयत्न करा. अपयश येईल पण खचून जाऊ नका. मनामध्ये चांगले विचार आणि डोक्यामध्ये चांगली बुद्धी असेल तर देव नेहमी तुमच्या मागे असतो. सो मी शेवटी एवढंच बोलेन, जन्म तुम्ही निवडू शकत नाही, पण आयुष्य कसं जगावं ते नक्कीच तुम्ही ठरवू शकता. थँक्यू.